आज मी तुम्हाला झटपट असं भरीत बनवून दाखवणार आहे. तर हिरवी वांगी होती, ह्यांना काय केलं होतं, सगळीकडून चिरा पाडून घेतले होते आणि गॅसवर जाळी ठेवून मी वांगी भाजून घेतलेली होती. वांगी भाजायच्या अगोदर तेल लावायचं आणि मग चिरा पाडून घ्यायच्या. तर हे काय करते, पूर्ण काढून घेते मी सगळं. वांग्याचं पूर्णपणे वरचं काळं काढून घेतलेलं आहे. आतून कुठं किडलंय का वगैरे सुद्धा मी असं बघितलेलं आहे. आता ह्यांना काय करणार आहे मी ते का बारीक करून घेणार आहे. हाताने जरी केले ना तरी पण हे भाजलेले असल्यामुळे लगेच बारीक होते. आता मी हे जे देठं घेतली नाहीत, देठं पण चांगली लागतात खायला. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ती देठं पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. मस्त झालं बघा एकदम. असं भाजल्यानंतर किंवा आपण चीर पाडतो ना, तवा जर कुठं जर वाटलं ना आपल्याला होलबिल, तरी पण ते उघडून बघायचं मग खराब वगैरे आहे का. कढई ठेवली गरम करायला, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, कढीपत्ता आणि मोठ्या आकाराचा 1 कांदा. छोट्या आकाराचे असले तर 2 टाकला तरी पण चालू शकतं. आणि हा कांदा न टाकता जरी तुम्ही पातीचा कांदा टाकला तरी पण चालू शकतो. कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ठेचा टाकायचा. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं कुटून घेतलेलं आहे. मिरची भाजलेली आहे, हलकी भाजली, जास्त नाही भाजलेली. परतून घेते. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. गॅस करणार आहे तर बारीक. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया. त्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा धने पावडर. हलवून घेऊया चांगलं. परतून घेतलेलं आहे चांगलं. त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ. आणि त्यात टाकायचे आपल्याला हे वांगे. कांद्याची पात टाकली की नाही तरी पण चालू शकते. कांदे टाकायचे असे चिरून भाजायला आणि वरनं टाकायची थोडीशी आता पात. आणि ती पण 1 मिनिटभर परतली की नाही मग त्यात टाकायची वांगे. परतून घेते. मस्त असं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर. त्याची देठं पण मी घेतलेली आहे. मिक्स करते. त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे. नाही टाकलं तरी पण चालू शकते ह्या चमच्या मापाने. मस्त असं मिक्स करून घेते. परतून घेतलेलं आहे. मस्त असं भरीत झालेलं आहे. एकदा अशा पद्धतीनं पण तुम्ही करून बघा. आणि भरीतच्या रेसिपी खूप टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. हे पण मी झटपट तुम्हाला दाखवलेली आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.